मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अशी एक महत्वाची उपासना तुम्ही करू शकता. 15 मिनिटं फक्त लागतील, 10 मिनिटं फक्त लागतील, जास्त वेळ लागणार नाहीये. फक्त मनापासून करा. मित्रांनो, जे पण भक्ती मार्गामध्ये नवीन आहेत किंवा ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळत नाहीये, त्यांनी फक्त 15 मिनिटं नक्कीच काढायची आहेत. विवाह, संतती, आरोग्य, पैसा सर्वच अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरू होतात. महाविष्णू हे आपल्या सृष्टीचे पालन करतात. त्यांचंच अत्यंत महत्वाचं स्तोत्र हे तुम्हाला मी सांगणार आहे. विष्णू सहस्त्र नाम या दिवशी नक्कीच तुम्हाला म्हणायचं आहे, परंतु याला बराच वेळ जातो. म्हणून एक जे स्तोत्र त्याऐवजी तुम्ही म्हणायचं आहे. संपूर्ण विष्णू सहस्त्रनामाचं फळ तुम्हाला फलश्रुती प्राप्त होणार आहे ह्या एका स्तोत्राने. मित्रांनो, आणि ह्याकरता काही नियम नाही आहेत, फक्त श्रद्धा महत्वाची आहे. आपल्या मनातला भाव महत्वाचा आहे. तुम्हाला मी जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र मी कॅप्शनमध्ये पण देणार आहे. नक्कीच तुम्ही मनोभावे एक वेळा जरी म्हणालात मनापासून तरी खूप आहे, परंतु एक माळ म्हणजे 108 वेळा नक्कीच हा जप करायचा आहे. ह्याचे काही बंधन नाही आहेत. अडचणीमध्ये देखील तुम्ही हे करू, दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला हे करता येणार आहे. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तुल्यम राम नाम वरानने